नमस्कार. मेडिकल फील्डमध्ये फास्ट आणि स्टेबल करिअर करायचा विचार सुरू आहे. तर आजचं हे खास DMLT म्हणजेच डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचं विश्लेषण अगदी परफेक्ट ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात झटपट आणि भक्कम एंट्री मिळवण्याचा हा एक सुपरहिट मार्ग आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता या विषयाच्या थेट खोलात जाऊया आणि समजून घेऊया हा कोर्स नक्की काय आहे. आता हा DMLT कोर्स नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा 2 वर्षांचा एक अतिशय महत्त्वाचा मेडिकल डिप्लोमा आहे. यात प्रामुख्याने ब्लड टेस्ट करणं, शरीरातील नमुन्यांचं सखोल अनालिसिस, लॅबमधली आधुनिक उपकरणं कशी वापरायची आणि आजारांचं अचूक निदान कसं करायचं हे सगळं शिकवलं जातं. थोडक्यात सांगायचं तर हेल्थकेअर सिस्टीमचा कणा बनण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक भक्कम पाऊल आहे. आणि हे काम किती महत्वाचं आहे माहितीये? या क्षेत्रातील लॅब टेक्निशियन्स म्हणजे खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेचे छुपे नायक किंवा हिडन हिरोज आहेत. कारण विचार करा, या तंत्रज्ञांनी दिलेल्या अगदी अचूक रिपोर्टशिवाय मोठे मोठे डॉक्टरही कोणत्याही आजाराचं योग्य निदान करूच शकत नाहीत. रुग्णांवर कोणते उपचार करायचे हे पूर्णपणे याच रिपोर्ट्सवर आणि या लॅब टेक्निशियन्सच्या निष्ठेवर अवलंबून असतं. आजच्या या सत्रात आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. DMLTची ओळख आणि पात्रता, कोर्सची रचना आणि विषय, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, करिअरच्या संधी आणि पगार, इतर कोर्सेससोबत याची तुलना आणि शेवटी ॲडमिशन प्रोसेस, फायदे आणि काही आव्हाने. हे सगळं आपण अतिशय लॉजिकली कव्हर करणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. DMLTची ओळख आणि त्यासाठी लागणारी बेसिक पात्रता काय आहे ते आता पाहूया. ह्या कोर्सला ॲडमिशन घेणं तसं बघायला गेलं तर अतिशय सोपं आहे. ज्यांनी 12वी सायन्समध्ये PCB किंवा PCM म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा गणित विषय घेऊन शिक्षण पूर्ण केलंय ते सगळे ह्यासाठी पात्र आहेत. वयाची अट म्हणाल तर साधारण 17 वर्षांच्या पुढे वय असायला हवं. हा मुख्यत्वे 2 वर्षांचा कोर्स आहे आणि त्यानंतर काही ठिकाणी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्ससाठी थोडी इंटर्नशिपही करावी लागते. 12वी नंतर लगेचच मेडिकल लाईनमध्ये सेटल होण्यासाठी हा खरोखरच एक जबरदस्त पर्याय आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, म्हणजेच कोर्सची रचना. या 2 वर्षांच्या काळात वर्गात नक्की कोणते विषय अभ्यासावे लागतात? खरं सांगायचं तर यातले विषय खूपच रंजक आहेत. यात सगळ्यात आधी येतं पॅथॉलॉजी, जिथे रोगांचं निदान कसं करायचं ते शिकायला मिळतं. मग आहे मायक्रोबायोलॉजी, म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा सखोल अभ्यास. यासोबतच रक्तातील रसायनांचं परीक्षण करण्यासाठी बायोकेमिस्ट्री आणि रक्ताच्या आजारांचा अभ्यास करण्यासाठी हिमॅटॉलॉजी असे विषय आहेत. आणि हो, इम्युनॉलॉजीसुद्धा आहे बरं का, ज्यामध्ये मानवी रोगप्रतिकारक शक्ती कशी काम करते हे शिकवलं जातं. हा सगळा अभ्यासक्रम वैद्यकीय विज्ञानाचा पाया एकदम पक्का करून देतो. फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही ना. म्हणूनच आपला तिसरा भाग आहे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि स्किल्स, जिथे प्रत्यक्ष हाताने काम करण्याचा अनुभव मिळतो. एका लॅब टेक्निशियनचा रोजचा दिवस कसा असतो? तर याची सुरुवात होते रुग्णांचे रक्ताचे नमुने अगदी सुरक्षितपणे गोळा करण्यापासून, म्हणजेच ब्लड कलेक्शन. त्यानंतर युरिन टेस्टिंग, जमा केलेल्या नमुन्यांवर योग्य ती प्रोसेस करणं, मायक्रोस्कोपचा अतिशय अचूक वापर करणं आणि लॅबमधली अत्याधुनिक मशिनरी सेफली हाताळणं. या रोजच्या प्रॅक्टिकल्समधूनच एक सामान्य विद्यार्थी एक कॉन्फिडंट आणि प्रोफेशनल लॅब टेक्निशियन म्हणून घडत असतो. आता आपण अशा एका भागाकडे आलो आहोत ज्याची सगळेच वाट पाहत असतात. विभाग 4, करिअरच्या संधी आणि पगार. DMLT पूर्ण केल्यावर लगेचच जॉबच्या अनेक संधी दारे उघडून उभ्या असतात. लॅब टेक्निशियन, ब्लड बँक टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंट म्हणून काम मिळवणं खूप सोपं होऊन जातं. आणि हे काम मिळतं कुठे? तर मोठ्या सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्समध्ये, डायग्नॉस्टिक लॅब्स, रिसर्च सेंटर्स आणि क्लिनिक्समध्ये. आत्ताच्या काळात या छुपे नायकांची मेडिकल फील्डमध्ये अक्षरशः प्रचंड प्रमाणात मागणी आहे. आता थोडं पैशांबद्दल बोलूया. कोर्स पूर्ण केल्यावर लगेचच, म्हणजेच फ्रेशरसाठी सुरुवातीचा पगार साधारणपणे 10 ते 20 हजार रुपया प्रति महिना इतका असतो. एक स्थिर करिअरची सुरुवात करण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ही नक्कीच एक आश्वासक रक्कम आहे. पण खरी मज्जा पुढे आहे. जसजसा प्रत्यक्ष कामांचा अनुभव वाढत जातो तसतशी ही मिळकत लक्षणीयरित्या वाढते.
थोडा एक्सपिरियन्स आला की सहजपणे 25 ते 40 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो. म्हणजेच काय, तर योग्य कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर या क्षेत्रात चांगली आर्थिक प्रगती आणि एकदम स्टेबल लाईफ 100% शक्य आहे. आता वळूया 5व्या भागाकडे, कोर्सेसची तुलना. DMLT, BMLT आणि CMLT. आपल्या ध्येयानुसार योग्य कोर्स कसा निवडायचा ते आता आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी DMLT आणि BMLT मधला फरक समजून घेऊ. DMLT हा 2 वर्षांचा एक फास्ट ट्रॅक डिप्लोमा आहे, जो 12वी नंतर करता येतो आणि लगेच जॉबच्या चांगल्या संधी मिळवून देतो. पण दुसरीकडे BMLT ही 3 ते 4 वर्षांची पूर्ण डिग्री आहे. ज्यांना ह्या क्षेत्रात आणखी खोलवर अभ्यास करून भविष्यात जास्त मोठ्या संधी मिळवायच्या आहेत, त्यांच्यासाठी BMLT हा बेस्ट ऑप्शन आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर लवकरात लवकर जॉब हवा असेल तर डिप्लोमा आणि लाँग टर्म व्यावसायिक विस्तार हवा असेल तर पदवी. आता DMLTची तुलना CMLT म्हणजे सर्टिफिकेट कोर्ससोबत करून पाहू. CMLT हा फक्त 6 महिने ते 1 वर्षाचा अतिशय बेसिक कोर्स आहे. ह्यातून फक्त सुरुवातीची लेव्हलचीच कामं मिळतात आणि पगारही तुलनेनं कमी असतो. पण DMLT हा पूर्ण 2 वर्षांचा सविस्तर डिप्लोमा असल्यामुळे तो करिअरचा एक भक्कम पाया तयार करतो, ज्यामुळे भविष्यात जॉब सिक्युरिटी आणि चांगला पगार दोन्ही मिळतात. आणि आता आलो आहोत आपण आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर. ॲडमिशन प्रोसेस, या क्षेत्राचे फायदे आणि काही वास्तववादी आव्हाने. ॲडमिशनची प्रोसेस अगदी सरळ आणि सोपी असते. बऱ्याचदा 12वीच्या मार्क्सवर मेरिट लिस्ट लागते किंवा काही कॉलेजेसमध्ये एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स म्हणजे 10वी-12वीची मार्कशीट, आधार कार्ड, फोटो आणि लागू असल्यास कास्ट सर्टिफिकेट. फीचं म्हणाल तर सर्वांना माहीतच आहेच की सरकारी कॉलेजेसमध्ये ती अगदीच माफक असते, तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समध्ये ती साहजिकच थोडी जास्त असू शकते. आता प्रत्येक नाण्याला जशा 2 बाजू असतात, तसंच या कोर्सचंही आहे. याचे फायदे पाहिले तर कमी वेळात मिळणारा जॉब, प्रॅक्टिकल स्किल्स आणि एकदम स्टेबल मेडिकल करिअर. पण याची दुसरी बाजू म्हणजे काही आव्हानंही आहेत. जसं की हॉस्पिटल्समध्ये नाईट शिफ्ट्स कराव्या लागू शकतात, लॅबमध्ये इन्फेक्शनचा धोका असू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक तास उभं राहून काम करावं लागतं. कोणतीही निवड करण्यापूर्वी हे सगळं पारदर्शक आणि वास्तववादी चित्र माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर या संपूर्ण सविस्तर माहितीनंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हेल्थकेअर सिस्टमचे हे अत्यंत महत्त्वाचे छुपे नायक बनण्यासाठी जी अचूक निरीक्षण क्षमता, जो संयम आणि विज्ञानाची जी खऱ्या अर्थाने आवड लागते, ती खरेच आपल्यामध्ये आहे का? यावर नक्की विचार करा. हे एक अत्यंत जबाबदारीचं पण तितकंच सन्माननीय आणि स्टेबल करिअर आहे. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन विषय समजून घेण्यासाठी नक्की परत या.